साडी ही बहुतांश महिला काय करतात की लग्न सोहळ्यामध्ये लग्नासुदीच्या दिवसामध्ये ही बहुतांश महिला ही साडी वेअर करतात. काही महिला ही साडीमध्ये कम्फर्टेबल नसतातच आणि त्यांना कम्फर्टेबल वाटायसाठी कुर्ती सजेस्ट करतात. आता बारीक स्त्री राहते त्यांना कुर्ती ही स्लिम दिसतात कुर्तीमध्ये आणि साडीमध्ये पण स्लिम दिसतात. पण मुख्य जाड स्त्री राहतात ना त्यांना कशा प्रकारे कुर्ती घालावी तर तुम्ही स्लिम आणि बारीक नक्की दिसाल आणि उंची नक्की दिसाल. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच आहात. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत आहे. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आहे फिटिंग. आता कुर्तीची फिटिंग कशी असावी? कुर्तीची फिटिंग ही खूप घट्ट असणारी नसावी, जेणेकरून तुम्ही कम्फर्टेबल वाटणार नाही. कारण खूप फिटिंग असेल तर तुमची आणखी फॅटपणा जास्त दिसते त्या कुर्तीमध्ये. तर तुम्ही थोडी लूज कपडा आणि लूज कापडमधून शिवली पाहिजे आणि थोडी एखादी इंच तरी लूज शिवूनच कुर्ती शिवा. नाहीतर मग तुम्ही मार्केटमध्ये रेडीमेड घेत असाल तर थोडी तुम्ही फिटिंग करत असाल तर थोडं लूज ठेवू शकता आणि थोडं आरामदायक वाटेल आणि फ्रीली वाटेल आणि तुम्हाला कामं करायला हलकं दिसायला पण छान वाटेल. डिझाईन. आता कुर्तीची डिझाईन कशी शिवायची तर तुम्ही लांबवाली कुर्ती शिवू शकता, जेणेकरून एक दोन्ही साईडनी कट असलेली कुर्ती नक्की शिवू शकता. त्याची लांबी ही जास्त शिवा, कमी रुंदी लांबीवाली अवॉइड करू शकता. आणि तुम्ही अनारकली पण वेअर करा नक्की. आणि अनारकली तुम्ही लूज ठेवू शकता आणि अनारकली ही लांब ठेवा आणि छान. अनारकली ही लांबच राहते तर तुम्ही फुल स्लीव अनारकलीमध्ये फुल स्लीववाली बाई नक्कीच ठेवू शकता आणि छान दिसते. आणि कुर्तीमध्ये पण तुम्ही फुल स्लीववाली बाई नक्की शिवू शकता. अशा डिझाईनची कुर्ती नक्की शिवा आणि वेअर करा. आणि शक्यतो तुम्ही पाकिस्तानी कुर्ती पण नक्कीच घेऊ शकता. नेक्स्ट आहे रंग आणि प्रिंट. आता रंग हा तुम्ही कुर्तीमध्ये फेंट कलर येते, डार्क कलर येते, पुष्कळ सारे कलर येतात. तर तुम्ही शक्यतो तुम्ही गडद रंगाचे कुर्त्या निवडू शकता. डार्क कलरचे, ब्लॅक कलर, निळा कलर, गुलाबी कलर, रेड कलर अशा कलरचे तुम्ही कलर निवडू शकता. आणि त्याच्यावर प्रिंट येतात, नाहीतर मग प्लेन कुर्ती येतात. तर प्लेन कुर्तीमध्ये तेवढं प्रिंट काही बघावं नाही लागत. पण ज्या कुर्तीमध्ये प्रिंट येतात तर ती प्रिंट ही कलर हा थोडा मध्यम आकाराचा असला पाहिजे आणि छान, जेणेकरून तुम्ही जास्त प्रिंटवाल्या कुर्त्या अवॉइड करू शकता. छोट्या आणि नाजूकवाल्या प्रिंट्सवाल्या कुर्त्या नक्कीच वेअर करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही प्रिंट्स आणि रंग बघूनच कुर्ती निवडली पाहिजे. पॅटर्न. नेक्स्ट आहे पॅटर्न. आता कुर्तीचा पॅटर्न कसा शिवायचा तर तुम्ही एल किंवा स्ट्रेट कटवाल्या कुर्त्या निवडू शकता, जेणेकरून तुमच्या शरीराचा आकार हा व्यवस्थित दिसेल आणि कुर्तीमुळे त्या अशा पॅटर्नच्या स्लिम नक्की दिसाल आणि तुम्ही कुर्तीमध्ये खुलून पण दिसाल. नेक्स्ट स्टाईल. आता स्टाईलमध्ये लॉंग कुर्तीमध्ये तुम्ही लेगिन्स वगैरे वेअर करू शकता, जीन्स वगैरे वेअर करू शकता, जेणेकरून तुमच्या लुकला आणखी स्टायलिश लुक येईल. तर स्टाईल करायचं असेल तर जीन्स नक्कीच वेअर करू शकता. ब्लॅक जीन्स हा कोणत्याही कुर्तीवर चालला जाईल आणि ब्लॅक कलर असल्यामुळे. आणि नाहीतर मग लेगिन्स वगैरे दुसरा कोणताही कलर असेल त्या कॉम्बिनेशनमध्ये ब्लॅक कलर नसेल तर तुम्ही लेगिन्स चूज करू शकता, तुम्ही वेअर करू शकता कुर्तीवर आणि छान दिसते. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगते की कोणतीही कुर्ती ही अवॉइड करायची, कोणत्या पॅटर्नच्या कुर्त्या अवॉइड करायच्या. तर तुम्ही शक्यतो तुम्ही पंजाबी सूट असेल ना त्या कुर्त्या अवॉइड करा, जेणेकरून तुम्ही पंजाबी पट्टी वेअर कराल तर तुम्ही आणखी लठ्ठ दिसाल, आणखी जाड दिसाल. तर तुम्ही शक्यतो पटियाला आणि शॉर्ट कुर्ती अवॉइड करा आणि अशा पॅटर्नच्या कुर्त्या स्टाईल लुक वगैरे रंग प्रिंट वगैरे बघितल्यानंतर अशा प्रकारचे वेअर करा, तर नक्कीच तुम्ही बारीक दिसाल, उंच दिसाल. तर एवढे टिप्स तुम्ही लक्षात घेऊनच कुर्ती निवडली तर खरंच तुम्ही किती दिसाल, उंच दिसाल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तोपर्यंत धन्यवाद.